मागच्या 1-2 दिवसांमध्ये असे रिपोर्ट आले की बांगलादेशमध्ये काही लोकांना अटक केली गेली। बांगलादेश एअरफोर्समधल्या जवळजवळ 1 डझन लोकांना म्हणजे 12 लोकांना अटक केली गेली। यातले 2 तर स्क्वॉड्रन लीडर होते म्हणजे मोठे ऑफिसर्स होते आणि इतर लोक म्हणजे 10 लोक हे एअरमॅन होते म्हणजे वेगवेगळ्या पदांवरती एअरफोर्समध्ये काम करणारे लोक होते। अशा सगळ्या लोकांना बांगलादेशने कशासाठी अटक केली? कारण हे सगळे लोक पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होते। आता बांगलादेशने सांगताना असं सांगितलं की पाकिस्तानसाठी म्हणजे कुणाला, तर पाकिस्तानातल्या TTP नावाच्या दहशतवादी संघटनेसाठी हे सगळे लोक हेरगिरी करत होते। पण प्रत्यक्षात ते TTP साठी हेरगिरी करत नव्हते, तर ते पाकिस्तानच्या ISI साठी हेरगिरी करत होते आणि भारताच्या विरोधात हे सगळं काम चाललेलं, ते बांगलादेशच्या विरोधात चाललं नव्हतं। मग नेमकं बांगलादेश एवढा शहाणा कसा काय झाला की त्यांनी स्वतःहून पाकिस्तान जे आता पाकिस्तानच्या मांडीवर बांगलादेश स्वतःच जाऊन बसला, कारण मोहम्मद युनूसला पाकिस्तानचा पुळका आलेला होता। त्यामुळे स्वतः जो बांगलादेश पाकिस्तानच्या मांडीवर जाऊन बसला होता, त्या बांगलादेशला एवढी अक्कल कशी काय सुचली की त्यांनी पाकिस्तानसाठी काम करणारे आपल्या एअरफोर्समधल्या लोकांना पकडलं? तर याचं कारण आहे याच्यासाठी भारतानं टाकलेला दबाव आणि इस्पेशली भारताचे NSA अजित डोवाल यांनी टाकलेला दबाव। नेमकं पडद्यामागं काय काय घडलं, कसं कसं घडलं आणि कसं भारतानं बांगलादेशला वाकायला लावलं आणि पाकिस्तानसाठी काम करणाऱ्या अनेक लोकांना पकडलं, ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। नेमकं काय घडलंय ते पहिल्यांदा बघूया। बांगलादेशमध्ये काही महत्त्वाचे एअरबेस आहेत आणि या सगळ्या महत्त्वाच्या एअरबेसेसमध्ये काही ठिकाणी आता फायटर जेट्स आहेत, काही ठिकाणी रडार सिस्टीम लावलेले आहेत, काही ठिकाणी इतर कामं चालतात जसं की ट्रेनिंग वगैरे चालतात। या सगळ्या ठिकाणी काही लोक काम करायचे आणि या लोकांना अटक केली गेली आहे ती बांगलादेशच्या पोलिसांच्याकडून वगैरे आणि त्यांची आता चौकशी चालू आहे। आता हे सगळे लोक ISI साठी हेरगिरी करायचे म्हणजे नेमकी इथली जी माहिती आहे, रडार स्टेशनवरची माहिती, फायटर जेट संदर्भातली माहिती, इतर ठिकाणची माहिती, त्यांना जे जे मिळेल ते, कारण काही त्यातले एअरबेस हे भारताच्या बॉर्डरच्या जवळ होते, ही सगळी माहिती ते पाकिस्तानला पुरवायचे। आणि काय होतं, भारताच्या पूर्वेच्या भागाची माहिती पाकिस्तानला डायरेक्ट ॲक्सेस नसतो, त्यामुळे होतंय काय, पाकिस्तानला बांगलादेशमध्ये जर पाऊल ठेवायला जागा मिळाली तर त्याच्या माध्यमातून पाकिस्तानला भारताच्या पूर्वेच्या भागातल्या, भारताच्या नॉर्थ ईस्टची माहिती मिळते। इथे कुठलं विमानं जातंय, कुठं जातंय, काय, या सगळ्या गोष्टींची त्यांची डिटेल्स या रडार सिस्टीममुळे सहजपणे मिळू शकतात आणि याचाच फायदा पाकिस्तान मागच्या वर्ष दीड वर्षापासून घेत होतो। तेव्हापासून म्हातारा मोहम्मद युनूस त्या पदावरती आला आणि तो पाकिस्तानच्या मांडीवर जाऊन बसला। मग मागच्या आठवड्यात अचानकपणे ही बातमी बाहेर आली, ज्यामध्ये समजलं की 12 लोकांना अटक केलेली आहे बांगलादेश सरकारनं आणि त्यातले 10 लोक तर पळून गेलेले आहेत। या 10 लोकांच्यापैकी काही लोक तर वेगवेगळ्या देशांमध्ये पळून गेले आहेत। आता कुठं पळून गेलेत वगैरे तेही पुढे सांगतो, पण मुद्दा असा आहे की या न्यूजमध्ये त्यांनी सांगितलं की हे सगळे लोक TTP साठी काम करत होते, पण प्रत्यक्षात ते ISI साठी काम करत होते। TTP साठी का करत नव्हते ते नंतर सांगतो, पण भारतानं याच्यामध्ये काय नेमका गेम केला ते अगोदर बघूया। आता नेमकं काय घडलं हे बघण्यासाठी थोडंसं टाइमलाईन बघायला पाहिजे। सगळ्यात पहिली गोष्ट, जेव्हा अमेरिका आणि इराण आणि इस्रायल यांच्यातलं युद्ध चालू झालं, त्यामुळे जगभरातल्या तेलाच्या किमती कडाडल्या, तेलाच्या किमती भरपूर वाढल्यामुळे जे छोटे मोठे देश आहेत त्यांच्याकडे इतके पैसे शिल्लक नाहीत, त्यामुळे ते तेल एवढ्या चढ्या भावानं खरेदी करणं आणि तेही त्यांना वेळेत मिळणं, या दोन्ही गोष्टी अवघड झाल्या। जगभरातल्या प्रत्येकासाठी झाल्या, विशेषतः या छोट्या राष्ट्रांसाठी थोडे जास्त प्रॉब्लेम आले आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम बांगलादेशवर झाला। बांगलादेशनं साधारण एप्रिल महिन्याच्या 3 तारखेला भारताकडे डिमांड केली की आम्हाला 7,000 टन डिझेल पाहिजे। आता 7,000 टन म्हणजे जवळजवळ 70 लाख किलो एवढं डिझेल बांगलादेशला हवं होतं, पण भारतानं सांगितलं की आम्ही या प्रपोजलचा विचार करतोय, अजूनपर्यंत काही निर्णय घेतलेला नाही। याचा अर्थ बांगलादेशला जो समजायचा ते समजला। बांगलादेशचे खलीलुर रहमान नावाचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत ते पूर्वी नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर होते आणि मग खलीलुर रहमान यांनी ठरवलं की आपण स्वतःच भारतात जायचं आणि भारत सरकारला विनंती करायचं की आम्हाला 7,000 टन डिझेल द्या, कारण बांगलादेशची ही मागणी फक्त भारतच पूर्ण करू शकतो, बाकी कोण या बांगलादेशला दारात सुद्धा उभं करून घेत नाहीत, पण तरी सुद्धा ते आपल्यावर उलटतात। पण झालं असं की ते भारतात आले 7 ते 9 एप्रिलमध्ये, म्हणजे याच महिन्याच्या ते भारतात आले आणि भारतातल्या काही महत्त्वाच्या लोकांना भेटले। आता ते फॉरेन मिनिस्टर आहेत म्हटल्यानंतर S जयशंकर यांना भेटले, हरदीप सिंग पुरींना भेटले कारण ते पेट्रोलियम मिनिस्टर आहेत, ट्रेडबद्दल बोलण्यासाठी, वेगवेगळ्या विषयांच्याबद्दल बोलण्यासाठी कॉमर्स मिनिस्टर असणाऱ्या पियुष गोयल यांना भेटले। त्यांना आणखी एका माणसाला भेटणं कंपल्सरी केलं होतं, तो माणूस म्हणजे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल। अजित डोवालांची आणि या खलीलुर रहमानची जेव्हा भेट झाली तेव्हा अजित डोवाल यांनी सांगितलं की तुम्ही जे काही सध्या बांगलादेशमध्ये करता आणि बांगलादेश नेऊन पाकिस्तानच्या दावणीला बांधलाय ते काही योग्य चाललेलं नाही।
बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीनं भारतावरती हेरगिरी चालते त्याच्याबद्दल आमच्याकडे कन्फर्म रिपोर्ट आहेत. आम्हाला ह्या गोष्टींची कल्पना आहे की ISIसाठी तुम्ही वेगवेगळे बेसेस निर्माण केलेले आहेत, ISIला तुम्ही कशा पद्धतीने मदत करताय हे सगळं आम्हाला समजलेलं आहे. त्यामुळे तुम्ही याच्यावरती काहीतरी ॲक्शन घ्या, अन्यथा पाकिस्तान ज्या पद्धतीने आणि ज्या वेगानं बांगलादेशमध्ये हातपाय पसरतोय त्या सगळ्या गोष्टींच्याकडे बघता आम्ही तुम्हाला काही मदत करू शकणार नाही. आणि या गोष्टीचा योग्य तो परिणाम खलीलुर रहमानवर झाला. खलीलुर रहमान परत गेला, परत जाऊन त्यानं तारिक रहमानला म्हणजे बांगलादेशच्या नव्या पंतप्रधानांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. पुढच्या 2-4 दिवसात या गोष्टी घडल्या आणि बरोबर या महिन्याच्या 15-16 तारखेच्या दरम्यान ही धरपकड सुरू झाली. या धरपकडीमध्ये मग या स्क्वॉड्रन लीडरला, इतर एअरमॅनला सगळ्यांना पकडलं गेलं. काही लोक पळून गेले, काही लोक बांगलादेशमध्ये अजूनही लपलेत, काही लोक तुर्कीमध्ये, पाकिस्तानमध्ये आणि पोर्तुगालमध्ये गेले. आता तुर्की, पाकिस्तान, पोर्तुगालमध्ये गेले याचाच अर्थ असा होतो की या लोकांना परत एकदा ISIच्या जवळ राहायचं आहे, कारण या सगळ्या ठिकाणी ISIचा कंट्रोल आहे. पण यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की बांगलादेश या सगळ्यांना आपली एक जागा देत होता. आता याचा परिणाम असा झाला की ज्यावेळी बांगलादेशने हे ॲक्शन घेतली त्यानंतर लगेचच भारतानं 7,000 टन डिझेल बांगलादेशला देऊ केलं. 23 एप्रिलला म्हणजे 2च दिवसापूर्वी बांगलादेशमध्ये हे 7,000 टन डिझेल पोचलं सुद्धा. म्हणजे बांगलादेशनं भारताच्या सांगण्यानुसार ॲक्शन घेतली आणि बांगलादेशला तेल मिळालं. बांगलादेशला आणखीही काही गोष्टी पाहिजेत, म्हणजे त्यांना करन्सी स्वॅपिंग वगैरे पाहिजे. या सगळ्या गोष्टी देखील बांगलादेशला कदाचित मिळतील, कारण बांगलादेशला आता गरज आहे, त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन नाही. त्यामुळे त्याही मिळतील, पण त्यासाठी बांगलादेशला आणखी काही गोष्टी करायला लागतील. बांगलादेशमध्ये जे ISIनं हातपाय पसरलेले आहेत त्यांना हकलून काढावं लागेल आणि तेही ते काढायला तयार होतील अशी शक्यता आहे. बघूया नेमकं काय होतंय. पण मुद्दा आहे TTPचा. TTPच्या मुद्द्यावर नेमकं काय झालंय ते बघूया. आता या सगळ्या गोष्टींच्यामुळं बांगलादेशला तोंडावर पडायची वेळ आली. त्यांना हे कदाचित मान्य करावं लागलं असतं लोकांच्या समोर की आम्ही एक प्रकारे पाकिस्तानला सपोर्ट करतोय, कारण बांगलादेश पाकिस्तानकडूनच स्वतंत्र झालाय, त्यामुळे पाकिस्तानला सपोर्ट करतोय असं त्यांच्या देशातल्या लोकांना सांगणं देखील त्यांना परवडत नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं की TTPला मदत करणारे हे सगळे लोक होते म्हणून आम्ही त्यांना काढलं. अरे TTPला या लोकांची गरज काय आहे? TTP कुठं आहे? TTP म्हणजे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान. ही दहशतवादी संघटना पाकिस्तानमधल्या KPK मध्ये चालते आणि ही दहशतवादी संघटना पाकिस्तानसाठी काम करत नाही, तर ती पाकिस्तानच्या विरोधात काम करते. त्यांना भारताच्या विरोधात काम करायची काही गरजच नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एवढा महत्त्वाचा डेटा, एवढा रडार इन्फॉर्मेशन वगैरे या गोष्टींची या लोकांना काही गरज नाही. या लोकांना ना मनुष्यबळाची गरज आहे, कारण KPK मध्ये अनेक पठाण लोक सहजपणे यांच्या गँग्समध्ये सामील होतात. त्यांना कोणत्याही गोष्टींची गरज नाही. एवढ्या महत्त्वाच्या सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशनची, विशेषतः बांगलादेशमधल्या, नॉर्थ ईस्ट भारतातल्या महत्त्वाच्या माहितीची त्यांना काही गरज नाही. त्यांना जे काही लढायचं आहे ते पाकिस्तानच्या विरुद्ध लढायचं आहे. त्यामुळं या गोष्टीच्या मागे TTP असण्याची चुकूनही शक्यता नाही. पण तरी देखील बांगलादेशनं स्वतःचं तोंड वाचवण्यासाठी आणि थोडं पाकिस्तानला देखील डायरेक्ट एक्सपोज न करण्यासाठी म्हणून TTPचं नाव घेतलं. ते ठीक आहे, जे झालं ते झालं. पण बांगलादेशला बाकीचा पाकिस्तानला जो सपोर्ट आता दिलेला आहे तो सगळा काढून घ्यावा लागेल, तरच बांगलादेशची धडगत आहे. अन्यथा बांगलादेशला परिणाम भोगावे लागतील, कारण पाकिस्तान स्वतः पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या कारणास्तव लोकांनी घरातून बाहेर पडू नये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एवढे तेलाचे भाव कडाडलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तान काय बांगलादेशला तेल देऊ शकणार नाही, काही देऊ शकणार नाही. पाकिस्तान मुळात कुणाला काही देऊ शकत नाही. पाकिस्तान फक्त कर्ज घेऊ शकतो. त्यामुळे झालंय असं की बांगलादेशला काही मिळायचं जर असेल तर ते भारताकडूनच मिळेल आणि त्यासाठी खूप काही द्यायची तयारी ठेवावी लागेल. त्यामुळे कुठल्याही मार्गाने का होईना भारतासमोर हे चॅलेंज असणार आहे की बांगलादेश जो मागच्या काही दिवसापासून, विशेषतः जेव्हापासून शेख हसीना गेल्या आणि जेन झी रिव्हॉल्युशन वगैरे तिथं झाली आणि तो मोहम्मद युनूस तिथे येऊन बसला, तेव्हापासून बांगलादेश पूर्णपणे भरकटला आणि तो पाकिस्तानच्या दावणीला गेला. त्या बांगलादेशला आता तारिक रहमान आलेले आहेत. या तारिक रहमानच्या नेतृत्वाखालच्या बांगलादेशला परत एकदा भारताच्या जवळ आणलं पाहिजे, भारताचं मित्रराष्ट्र बनवलं पाहिजे. हे भारतासमोरचं चॅलेंज असणार आहे आणि ते भारतानं केलंच पाहिजे, कारण बांगलादेश हा अत्यंत सेन्सिटिव्ह देश आहे आणि तो एक इस्लामिक कंट्री असला तरी 1971 पासून आजपर्यंत जवळजवळ 55 वर्ष तो भारताचा मित्रराष्ट्र राहिलेला आहे आणि त्याला तसंच ठेवलं पाहिजे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.